की सर लिटरली म्हणजे चालायला मला एवढा पेन व्हायचा की नको वाटायचं चालायला. बरोबर. फार तर मी बसू शकत होतो आणि झोपू शकत होतो. पुढे ज्या ट्रीटमेंट घेतल्यात मागे, त्या ट्रीटमेंटचा रिझल्ट आणि इथल्या ट्रीटमेंटचा रिझल्ट हे फरक वाटतोय? माझ्या चेहऱ्यावरचं हसूच सगळं सांगतं सर तुम्हाला की किती फरक पडलाय मला. सर नमस्कार. नमस्कार सर. सर काय नाव तुमचं? विलास शिंदे सर. ओके. सर कुठून आलात तुम्ही? ॲक्च्युअली मी पुण्यातून आलोय. बरं. अगदी नॉर्मल सर. एकदम आपण हे नाही करत कॅमेराच्या विसरून जे रिअलिस्टिक दिसेल ना ते. हो, हो. ठीक आहे. मी पुण्यातून आलोय. मी अगोदर पण 3 डॉक्टर फक्त त्यांचं नाव नका घेऊ. नाही, 3 डॉक्टरांशी चेकअप केलं. ओके. एकाने मला MRI काढायला सांगितला, तर ते ऑब्झर्व्ह झालं की असा-असा इश्यू आहे. काय इश्यू होता तुमच्या ह्याच्यात? माझ्या बॅक पेनला होते म्हणून L5 आणि S1 मध्ये हे झालेलं सांगितलं. डिस्क झालं. डिस्बर्स झालंय. बरोबर. पुण्याचा पहिला दिवस आणि आजचा दिवस कसा वाटतोय सर? आपण मोजून 4 दिवसाची ट्रीटमेंट घेतली. हो, टोटल 4. काय फरक वाटतो तुम्हाला? म्हणजे मला पहिल्या दिवशी सर लिटरली म्हणजे चालायला मला एवढा पेन व्हायचा की नको वाटायचं चालायला. बरोबर. फार तर मी बसू शकत होतो आणि झोपू शकत होतो. ओके. जर मी साईड चेंज केली झोपल्यानंतर सुद्धा मला एवढा रडायला यायचं इतका पेन होत होता. पण मी आता इझिली साईड चेंज करू शकतो. ओके. बऱ्यापैकी चालू शकतो. पेन थोडासा काय येतो की इमिडिएट जाणार जाते किंवा काळजीने वगैरे थोडंसं होऊन जाईल. बरोबर. तर त्यामध्ये पण एक छोटंसं, तुम्ही एवढ्या ज्या ट्रीटमेंट घेतल्यात मागे, त्या ट्रीटमेंटचा रिझल्ट आणि इथल्या ट्रीटमेंटचा रिझल्ट काही फरक वाटतोय? माझ्या चेहऱ्यावरचं हसूच सगळं सांगतं सर तुम्हाला की किती फरक पडलाय मला. बरोबर, बरोबर आहे. आणि सर ज्यांना असले त्रास असेल किंवा ज्यांना असलं ऑपरेशन सांगितलं गेलं असेल, काय त्यांना सांगू शकाल तुम्ही? पुणेकरांना खास करून? हां, स्पेशली सांगेल सर ऑपरेशन प्रिफर न केलेलं बेटर.